याला आता माझ्या समोर ठेवू नका, तात्काळ याला त्या ठिकाणी नाश करा किंवा याला गिळून टाका, याला संपुष्टात आणा, अशा पद्धतीचं असणारं त्या ठिकाणी राजा रावण हनुमानजीला पाहिल्यानंतर जात असणारे करकरा खाऊ लागलेला आहे. का तशा पद्धतीचा राग हनुमानजीचा त्याला त्या ठिकाणी आलेला आहे. कोट्यान कोटी पार्षद दागिनेले गदायोध भावाडी ती सुबुद करवयाचे दे कपीचा. राजा रावणाचा आदेश मिळाला बरोबर त्याचं जे काही सैनिक होता ना, जे काही असणारे सेनापती असतील, त्याचे असणारे जे काही रक्षणगण असतील, हे सगळे त्या ठिकाणी धावलेले आहेत. का तर त्या ठिकाणी हनुमानजीला संपुष्टात आणायचंय, त्यांना मारायचंय आणि तशा पद्धतीचा आदेश देखील आपल्या राजाचा आहे आणि त्या आदेशाचं प्रतिपालन म्हणून सगळे वीर त्या ठिकाणी धावलेले आहेत. बाण सुटती संसन शस्त्री वाजती खनकन गाय हाणीती दंदन कपीचा प्राण घ्यावया. राजा रावणाचा आदेश मिळाल्याबरोबर सर्व सैन्य त्या ठिकाणी एकवटून हनुमानजीवर तुटून पडलेले, असंख्य अशा प्रकारे बाणाचा वर्षाव करू लागलेले आणि हे सगळे एकाएकी आक्रमण करून हनुमानजीला संपुष्टात आणण्याचा विचार करतात. आता यानंतर दोन पाहुणे आपले आलेले, एक जण वाचवितेल आणि एक जण सांगतेल 80